ह्याला काय झालं? बाहेर एक मिनिट मी बघतो घाबरायचं नाही, डेअरिंग पाहिजे. एक आलो. अलंकार, तुला काय झालं? थांब, मी बघते. नको, नाही तर तू पण जाशील ना आत पळून. चल चल, मी कोणाला घाबरत नाही. अगं थांब ग. सॉरी. हा, ऍड्रेस तर बरोबर आहे. हे अरेस्ट करायला तर नाही आले. नाही नाही, असं कसं अरेस्ट करतील? काही क्लू मिळाला का काय लास्ट केसचा? बोला. मी इन्स्पेक्टर धनाजी पाटकर. मी पल्लवी, फक्त इन्स्पेक्टर नाही. एक सांगा मला, इथे अजून कोणी राहतं? नाही, कोणीच नाही. त्याचं काय की मी एकाच्या शोधामध्ये, मला इकडचा ऍड्रेस मिळाला म्हणून मी आलो इकडे. एनिवे, मी फोन करतो. बजोटा. पप्पा सॉरी. सॉरी गेलं खड्ड्यात. कुठे आहे तो बैल? काका काका काका, तुम्ही बसा ना. तुम्हाला पाणी पाहिजे का? मी तुम्हाला पाणी देते. तुम्ही बसा बसा. अच्छा. हा म्हणजे. अरे वा, पार्टी चालू वाटते. हा, कुठे आहे? कुठे आहे तो नालायक? कुठे आहे तो बदमाश? हा, आओ ते. पप्पा प्लीज प्लीज, तुम्ही माझं ऐका ना. प्लीज प्लीज ऐका माझं. तू माझं ऐकलंस नाही ना? आता मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. कुठे लपून ठेवलं त्याला? कुठे आहे तो बैल? ये बाहेर ये. पप्पा प्लीज, पप्पा ऐका ना माझं. बापाला इथला ऍड्रेस कसं काय मिळाला? मी लोकेशन बंद करून ठेवलं होतं अंजलीचं. ही मुलगी नाही, मुलगी एक दिवस विकणार आहे मला. अच्छा, तर हा बैल इकडे लपलाय. आता मी याला नाही सोडणार. अरे, कपाटात लपलाय वाटतं.
अरे हा? कोल्हा एक तू इकडे लपतोस काय? चल अरे चल चल. मला उचलून घेऊन गेला. तेव्हा आज सगळंच आलटी पलटी होतंय. सोडा मला, सोडा त्याला. काय करताय ते? बाई, सोडा. बसतो काय? असं का बरं? ए, गप. सोडा ना. तुम्ही दोघी कशाला उठताय हा? अजून या रोहितला मारला नाही मी, लक्षात ठेवा. अहो, पण याला कशाला धरलंय तुम्ही? ह्याने काय गुन्हा केलाय? यांनी काय गुन्हा केलाय? हा? ए बस, ये माझ्या समोर बस. अरे उंदरा तू कोण? मी अलंकार. अलंकार? हा. कोणाच्या गळ्याचा अलंकार? आणि तू इथे काय करतोस रे? हे माझ्या घरात शिरून तुम्ही मला काय विचारू शकता मी कोण म्हणून? कसं काय? हा, तुमच्याकडे ते हे आहे का, ते काय आहे ते? सर्च वॉरंट. हा, सर्च वॉरंट आहे का तुमच्याकडे? ए तुझं हे जे काय आहे ना ते तुझ्याचकडे ठेव. आणि एक सांग मला, तू तिकडे लपून का बसला होतास? लपलो नाही मी. काय मी थोडी लपलो होतो. हे मी आपण लपंडाव खेळत होतो. हा, लपंडाव खेळत होतो. अच्छा. हा, लपंडाव होतं ते. मी असं 10, 20, 30, 40, 50, 60 येऊ का, तर तुम्हीच आलात एकदम. तुमच्यावर मी याची नुकसान आबरूची तुम्ही केस लावू शकतो मी, दावा तुमच्यावर. अंजली कोण? ही माझी मुलगी होते, आता नाहीये. आणि तुम्ही कशाला आला तिथे? त्या मुंगळ्याला चिरडायला. कुठे आहे तो रोहित प्रभू देसाई? बोलव त्याला. मी काय म्हणतो काका, हे तुम्हाला इथला ऍड्रेस कसा काय कुठून मिळाला हो? पत्ता कसा मिळाला? त्या रोहितला काय वाटतं की तोच एकटा हुशार आहे? आम्ही पण हुशार आहोत. ते तुमचं ते काय म्हणतात ते बुक फ्रेंड बुक. जेव्हा अंजलीने तिचं फ्रेंड बुक जेव्हा चेक केलं ना, तेव्हाच आम्हाला इकडचं लोकेशन कळलं. आणि काय ग, त्याला काय वाटलं की मला काही कळणार नाही? आणि एक लक्षात ठेव, तो तुझ्याशी लग्न करायचं नाटक करतोय. एक दिवस ना तो तुला सोडून जाईल. सरडा आहे तो, सरडा. नुसता सरडा नाही, रंग बदलणारा सरडा आहे तो. तुम्ही एक मिनिट, तुम्ही शांत व्हा काका. तुम्ही शांत व्हा. अरे कळत नाही? नाही तुम्ही शांत. तुम्ही या इकडे बसा. सरडा आहे तो, सरडा. या तुम्ही बसा ना, बसा. या शांत व्हा. बसा. शांत व्हा. हा, तुम्ही हे पिता का? तुम्हाला बरं वाटेल. घ्या. शांत वाटेल. तुम्ही घ्या. घ्या ना काका, घ्या. आता मला सांगा, काय नेमकं काय घडलंय? मला माफ करा, माझ्याकडून तुम्हाला चुकून त्रास झाला. काय करणार, शेवटी मुलीचा बाप ना. मी तुम्हाला खरं सांगतो, मी प्रेमाच्या विरोधात नाहीये, पण प्रेम कुणावर करावं, कसं करावं हे कळायला हवं की नको? तर या जागी तुम्ही असता तर तुम्ही असे वागला असतात का? नाही बरोबर नाही. काय मी तुमच्यावर जी काही परिस्थिती आली ती मी समजू शकतो, पण काय शेवटी एकदा लग्न झालंय म्हटल्यानंतर काय करणार ना. आणि हे लग्न मोडून पण तुम्हाला काय मिळणार? शिवाय अंजलीचं प्रेम आहे ते आहेच. काय प्रेम? कुणावर? त्या रोहितवर? हिचा ज्यात जीव अटकलाय ना तो रोहित एक नंबरचा ढोंगी कोल्हा आहे. नाही, हिला सांगितलं ना, पण माझ्यावरती विश्वासच नाही. विश्वास नाही म्हणजे? आणि ते ढोंगी कोल्हा काय म्हणाल? आम्हालाही सांगा, आम्हालाही कळेल, आम्ही सावध राहू. तुमचाही विश्वास बसणार नाही. हो, तुम्ही सांगितल्यावर सगळ्यावर विश्वास बसेल. तुम्ही फक्त सांगा. ठीक आहे, ऐका. एकदा रात्री मी
ड्युटीवर होतो. थांब थांब. काय म्हणताय? थांब. नाव काय? रोहित प्रभुदेसाई. दारू पेलेस? येणा समजतो काय मला? नाही साहेब, समजायचं काय? लायसन दे. लायसन्स एक आहे ना, इथेच होतं. कुठे गेलं? डिक्कीत ठेवलं बहुतेक. 1 मिनिट थांबा. असेल. कळलं मला, कळलं. हा चला साईडला घ्या गाडी. गाडी जमा करा. हा आणि परवा सकाळी 10 वाजता कोर्टातून गाडी घेऊन जायची. हो साहेब, नाही ऐका ना साहेब, मी लिटरली तुम्हाला सांगतो. अरे लिटरनी दारू प्यायलास तू? अहो नाही हो, चालवतच नाही ना आपण. मग कशी चालवतोस? अहो आता काय सांगू साहेब तुम्हाला, ते ऍक्सिडेंट. कोणाचा? माझ्या खूप जवळच्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला साहेब काही दिवसांपूर्वी. घरी बसलो होतो मी, एक फोन आला मला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तो साहेब खूप जवळचा मित्र होता. हो, केजी पासून सोबत होतो आम्ही, केजी पासून. एका डब्यात जेवलोय. बिलीव्ह मी ऑर नॉट साहेब, तुमचा पण एखादा असा जवळचा मित्र असेल ना, तो एकदम जर ऑफ झाला, तुम्हाला कसं वाटेल साहेब? त्रास होईल. ते दुःख पचवायला हा गुन्हा घडलाय साहेब माझ्याकडून. नाही काय करून बसलो साहेब मी. तुम्हाला खोटं वाटतं? तुम्ही आत्ता गाडीवर बसा गाडीवर. मी तुम्हाला त्या स्मशानभूमीत घेऊन जातो जिथे त्याचे विधी झाले. चला तुम्ही आत्ता, चला. चलताय? बसा, चला बसा तुम्ही गाडीवर, मी दाखवतो तुम्हाला. कुठे चाललास? स्मशानात. मी पण येतो ना. हा तुझ्या मित्राची विधी बघायला. टोपी घेऊन येतो. हा टोपी घाला, मी टोपी घालतो तुम्हाला तोपर्यंत. थांब. अच्छा, अरे बापरे, हे चुकीचं आहे, पण 100% चुकीचं आहे. मग सांगतो काय मी तुम्हाला. हो, तो त्या दिवशी रात्री चक्क दारू पिऊन होता आणि मला चक्क शेंडी लावून गेला तो. आणि ही माझी नालायक काढे त्याशी लग्न केलंय. केवढा मोठा माझा अपमान झाला. पण 1 मिनिट, मला एक गोष्ट कळत नाहीये. तुम्ही त्याच्या बाईकचा नंबर नोट केला होता ना? टाकायचा ना तेव्हाच तुरुंगात. सॉरी. तुम्ही तुमच्या मांडीवर करा ना, काय करायचं ते. माझ्या मांडीवर काय करताय तुम्ही? हो, त्या बाईकचा नंबर मी लिहून घेतला होता. हो, पण चौकशी केली तर काय? बाईक चोरीची होती. तू कसं काय ओळखलीस? हे आम्हाला अनुभव आहे ना. हे असं चोरीच्या घटना आपण ऐकतो, वाचतो. अनुभवाने ते ऐकून आलंय ते. तेच. पण हा सुद्धा खराच आहे. हा, पण त्या गाडीवर नंबर प्लेट भलत्याच नंबरची होती. नाही काका, बरोबर म्हणजे तुमचं चूक असं माझं म्हणणं नाही. असेल ते बरोबर, पण काय ना, शेवटी कोणीतरी म्हणूनच ठेवलंय, माणूस हा चुकांचा पुतळाच आहे. हो, तो माणूस नाही, बैल आहे, बैल. हो, तो चुकांचा पुतळा नाही, तो चुकांचा पिरॅमिड आहे, पिरॅमिड. त्याने लावली हिला फूस आणि ही पळाली. आणि त्याचं हे काय एक वेळचं नाहीये. याची टोपी त्याला लाव, त्याची टोपी याला लाव. आता तुम्ही सांगा मला, किती वेळा संधी द्यायची? आता तुम्हाला मी दुसरा किस्सा सांगतो, ऐका. सांग. काय भाऊ, नमस्कार. लायसन रिन्यू केलंय ना? नाही तर साहेब आम्हाला ओरडतात. काय? बस. आज मी पण तुझ्या बरोबर बसणार. तुझा जो काही कोटा आहे ना, तो आज तू पूर्ण करून घेच. साहेब शाण्या, तू तर मला साहेब बोलूच नको. इथे मागे काय? तुला काय शेंडी दिसते? पोलिसांना गुंगारा देणे, ड्रंक अँड ड्राईव्ह, चोरीची गाडी वापरणे. हो, लई गुन्हे आहेत तुझ्यावर.
बरोबर आहे साहेब तुमचं. लय चुकीचा माणूस आहे मी, मला चूक मान्यच आहे ना माझी. पण मला एकदा विचारा तरी मी हे का करतोय? अरे तेच तर, तू असं का करतोयस? वडील गेले तो माझे. काय वडील कुठे गेले? अमेरिकेला? देवाघरी गेले तो. अरे सॉरी सॉरी सॉरी. त्यांच्या सगळ्या शेवटच्या इच्छा पूर्ण करायच्या म्हणून त्यांच्या सगळ्या आवडत्या गोष्टी संपवून टाकतोय साहेब मी. साहेब माझे वडील खूप चांगले, मी वाईट आहे. फार चुकीचा माणूस मी. मला तुरुंगात टाका साहेब, मला फाशीची शिक्षा द्या, मला उडवून टाका साहेब. मला ठेवू नका हो, मला ठेवू नका या जगात. अहो ज्या माणसाच्या डोक्यावर आई वडिलांची छत्रछाया नसेल त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे? त्याचं जगणं म्हणजे फक्त मरणाची वाट पाहत फिरण्यासारखं नाहीये का? सांगा. तुम्हाला आई वडील आहे? वा 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 वा, नशीबवान माणूस. कसं आहे ना, माणूस गेला कीच त्याची किंमत कळते आपल्याला. आज त्यांचा वाढदिवस म्हणून तू प्यायला बसलाय? शेवटचं आहे साहेब, शेवटचं. त्यांना गाडी गिफ्ट करणार होतो साहेब, कार. फक्त ना 27,000 रुपये कमी पडतात. एक मिनिट. तू मला आता म्हणालास की तुझे वडील गेले म्हणून, मग तू गाडी विकत घेऊन गिफ्ट कोणाला देणार होतास? देणार ना साहेब, देणार. त्यांच्या समाधी समोर जाऊन लावणार गाडी. अहो ज्या माणसाने आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायला नको? तुमच्या वडिलांनी केलंच असेल ना तुमच्यासाठी. त्यांनी तुम्हाला खांद्यावर घेऊन जत्रेत फिरवलं असेल ना? हा असेल ना? सांगा मला. त्यांनी तुम्हाला भोवरा घेऊन दिला असेल, पॅ पॅ वाजणारी टिपाणी घेऊन दिली असेल ना साहेब? मग मी माझ्या वडिलांची ही एवढीशी शेवटची इच्छा पूर्ण करायला नको साहेब? मला फक्त ना कार घ्यायची तर 27,000 रुपये कमी पडतायत. म्हणून हे असं फ्रस्ट्रेशन येतंय ना, ते फ्रस्ट्रेशन काढायला. शांत 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 शांत. हे बघ, तू काळजी करू नकोस. का उद्या सकाळी तू माझ्याकडे ये आणि 27,000 रुपये घेऊन जा. तुम्ही किती प्रेमळ माणूस आहात हो साहेब, किती चांगले आहात हो तुम्ही. मला एकदम माझ्या वडिलांचीच आठवण आली. तुम्ही पोलीस असून दयाळू आहात हो साहेब. साहेब मला तुम्हाला मिठी मारायची, मला तुम्हाला आत्ता मिठी मारायची. नाही मला मिठी मारायची. अरे किती खोटं बोलशील? आता का तुझ्या बापाला 10 वर्षानंतर बोलवतो खाली बघायला, तू कसा आहे ते? एक मिनिट. तू आता काय म्हणालास? याचे वडील 10 वर्षापूर्वी गेले? हो मग, आता रोज बापाला मारतो आणि जिवंत करतो. अरे काय? अरे मी कधी इकडे कधी असं म्हटलं मी? 5 किलोमीटर त्याच्या मागे पळाले, पण हाती नाही लागला. सर तो हाती लागला असता ना, त्याला तिकडेच चेचला असता. अंदाज आहे. पण हे असं विश्वास नाही बसत हो, हे अशी पळापळी वगैरे. हो काय म्हणताय तुम्ही? हो पुरावा आहे माझ्याकडे. नाही काय करता? दाखवतो तुम्हाला. हे बघा काय? हे बघा, ही ती बाईक आणि त्या बाईकची ही नंबर प्लेट. पप्पा फोटो काय दाखवताय? फोटो का दाखवतोय? यांना असं नको वाटायला की तुझा बाप ना हे सगळं मुद्दाम करतोय म्हणून. हो तुम्हाला वाटतं की मी मुद्दाम करतोय? नाही तसं सांगा मला, मी मुद्दाम करतोय का? नाहीतर घ्या, हे घ्या मला गोळ्या घाला. मी बोलतो एक मिनिट, काही काय बोल अंजली, काका बरोबर बोलताय, काही नका बोलू. शांत व्हा. पप्पा अहो एकदा माझं ऐकून तर घ्या ना. मी लग्न केलं हे खरंय, पण तुम्हाला वाटतंय त्या मुलाशी लग्न नाही केलंय मी. तुम्हीच मला म्हणाला होतात ना की तो मुलगा चांगला नाहीये, त्याची वागणूक चांगली नाहीये. मग मी नाहीच भेटले परत त्याला. अगं मग तू लग्न केलं कोणाशी?
प्लीज सांग. या अलंकारची.